रवि दीप हिरा दविती देखणे अदृश्य दर्शने संतांचिया यांचा महिमा काय वर्णो मी पामर न कळे तो साचार ब्रह्मादिका तापली चंदन निववितो पुढी त्रिगुण तो काढी संत संग त्यांचा महिमा काय वर्णो मी पामर न कळे तो साचार ब्रह्मादिका माय पापे पिंड माळीला माया जन्म मरण जाया संत संग त्यांचा महिमा काय वर्णो मी पामर न कळे तो साचार ब्रह्मादिका संताच्या वचने वारी जन्म दुःख संताच्या वचने वारी जन्म दुःख मिष्टान्न ते भूक निवारण त्यांचा महिमा काय वर्णो मी पामर न कळे तो साचार ब्रह्मादिका तुका म्हणे जवळी न पाचारिता जावी संत चरणी भावे रिघावया त्यांचा महिमा काय वर्णो मी पामर न कळे तो साचार ब्रह्मादिका पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी कर जोडितो कथे पायावरी आवर करी
संतांच्या महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं इन्द्रे समागततिष्ठान्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपदं मन्त्रमूलं गुरुवाक्यमोक्षमूलं गुरुकृपा रवि दीप हिरा काय होता याला रवि दीप हिरा दविती देखणे अदृश्य दर्शने संतांची त्यांच्या कृपादाने त्यांचा महिमा काय वर्णो मी पामर न कळे तो साचार ब्रह्मादिका जगद्गुरु तुकोबारा या अभंगातून संतांचा महिमा सांगतात, संत संगतीचा महिमा सांगतात, फलप्राप्ती सांगतात. एवढा जर लाभ असेल म्हटले आमंत्रणाची गरज नाही. काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी जाऊ नये, अशा ठिकाणी आमंत्रण आग्रह असलं तरी जाऊ नये, काही ठिकाणी आमंत्रण नसलं तरी जावं. यात्राला कार्यक्रम असतो, उद्घाटनाला बोलवलं तरी जाऊ नये. विठ्ठल या असा जर एवढा लाभ असेल संतांच्या सेवेमध्ये, अशा ठिकाणी पत्रिका असू, पत्रिकेत नाव असू नसू, तर लाभ मोठा आहे ना. संताच्या वचने वारी जन्म दुःख. आज फार मोठा पर्व काळ असतो. भगवंताच्या आगमनात पर्व काळ असतो आणि साधूच्या गमनात पर्व काळ असतो. साधू ओळखावा, साधू गेल्या पुण्यतिथी झाल्यावर कळत असत. महात्मा आहे तोपर्यंत नाही, आहे तोपर्यंत महात्मा कळत नसतो. का? आपण कर्म पाहतो. साधूच आपल्या सारखेच असतात ना. वरून काय फरक असतो? उंट कौट खातो, उंट कौट खातो, सगळं खातो उंट कौट. दुसऱ्या दिवशी पाहायचं ते कौट ज्यावेळेस बाहेर येतं ना, फोडून पाहायचं ते कौट. मध्ये मोकळं झालेलं असतं, खालेलं असतं, मध्ये पटणार नाही कदाचित, पण शास्त्र सांगतंय तसं साधूवरून आपल्या सारखंच असतं. आतून साधू मोकळा झालेला असतो. असे महापुरुष, ब्रह्मनिष्ठ महापुरुष 13 वर्षापूर्वी महात्म्याने शरीर ठेवून दिलं. ज्या कामाकरता आलेले असतात महात्मे, गुरुरे बापू म्हणायचे, शहाणे माणसं जास्त काळ थांबत नसतात. काम झाल्यावर शहाणे माणसं थांबत नसतात. आपल्यासारखे का थांबत असतात? आपल्या वासना शिल्लक राहिलेल्या असतात. जीवन कृतार्थ झाले, काहीच करायचं नाही राहिले, उरलो उपकारापुरता. जन्म आलो त्याची आधी फळ झाली साची, तुम्ही कोणतीच इच्छा नाही राहिली. तुका म्हणे
काळ आता काही करू न शके बळ पण श्वास लगेच जगाच्या कल्याणा संतांच्या देह कष्टविधी परोपकारे असे ब्रह्मनष्ट महापुरुष. पुढे गादी नाही, पुढे संस्थान नाही, पुढे काही अवडंबर नाही, पण कार्य जर बघितलं कार्य करण्याची हातोटी वेगळी असते साधूची. म्हणून अशा महापुरुषांचा आपल्याकडून काहीतरी सेवा घडावी. साधूचा महिमा सामान्य जीवाला काय कळलो, संतांचा महिमा तो बहुदुर्ग. शाब्दिकाचे काम नाही शाब्दिक तरी कोणाला म्हणायचं, शाब्दिक म्हणायचं म्हणला त्यांच्या मुखात ओवी दादांच्या त्यांनी बघितलं ती ज्या वेळेस आले त्यावेळेस महाभारत वाचलो. महाभारत ग्रंथ 18 बरोबर किती मोठं आपल्याला माहिती आहे. त्यांच्या मुखात ओवी आली, अर्जुना वेद विद तरी झाला माते नेनता. जे साधूचं वर्म असतं साधूकडे वर्म असतं आणि बसला ना फटका. काय ओवी माऊलीची नाही का, म्हणजे शाब्दिक ज्ञानाला समाधान नाही होत. लाडू पाहून पोट भरत का खाऊन पोट भरत, विषय कळतो, शब्द ज्ञानाला विषय कळतो पण समाधान प्राप्त होत नाही. त्याच्याकरता ज्ञान हे अनुभवाचं पाहिजे. सेवितो हा रस वाटितो. म्हणून साधूचं अंतःकरण फुटत असतं का जे आपल्याला सुख मिळालंय, भक्ती प्रेम सुख नेनवे बाणकडून यादी. पहिला तर तो वाचिकच घेतलाय बघ, पंडित घेतली तिथं. आत्मनिष्ठ जरी झाली जीवनमुक्त, भक्ती प्रेम सुख दुर्लभ तया कनेनवे आणि दुर्लभ. हे भक्ती प्रेम सुख फक्त गोकुळात होतं. विठ्ठल गोकुळानंतर फक्त एवढीच परंपरा आहे अनुभवाची. गोकुळानंतर हे सुख फक्त एवढीच एक दिव्य परंपरा आहे. हंस ब्रह्मा अत्री दत्त नारायण लक्ष्मण बलभीम सखयानंद शांतामाई बंडो बाबा केरो बाबा श्रीपाद बाबा आणि आपले समर्थ सद्गुरु गुरुवर्य दादांनी. आता इथं फोटो नाही बाबांचा, पूर्वी फोटो होता बाबांचा त्या पडवीमध्ये. ज्यांनी बाबांना पाहिलं असेल ना, खरंच पवित्र ते मूळ पावन देश. नुसतं पाहिलं ना त्यांच्याकडं, त्यांचा सहवास लाभला. जीवनमुक्त महात्मा काय असतो, काय लक्षण असते जीवनमुक्त महात्म्याचे, त्यांच्याकडे नुसतं पाहिलं ना, महात्मा कुठं जन्माला नसतो येत, भगवंत कुठे अवतार घेत नसतो. 18 पिढ्या समर्थांनी सेवा केली, तेव्हा 18व्या पिढी समर्थ त्या कुळामध्ये आले. जगद्गुरु तुकोबांची परंपरा पहा, विश्वंभर बाबापासून सेवा आहे. तेव्हा कुठं महात्मा एखादा कुळात जन्माला येत असतो. पवित्र ते कुळ पावल तो जेथे हरीचे
अशा पवित्र कुळामध्ये महात्मा अवतार घेत असतात आणि आपल्या सर्वसामान्याला तात्या महापुरुषांनी घडवलं दादांना. पवित्र कुटुंबामध्ये दादांचा अवतार झाला. शेख मोहम्मद महाराजांची कृपा, परमपूज्य आत्मा रामगिरीजी महाराजांचे दादा म्हणायचे, आपल्याला असं वाटतं शेख मोहम्मद बाबांची समाधी, पण त्यांनी जर असं सांगायला सुरुवात केली ना, बिगर चिंतनाची अवस्था, चिंतनाला असं बसवणार आहे. त्या वाणीमध्ये शक्ती असते, साधूच्या वाणीत. संत चरित्र ऐकावं दादांच्या मुखातूनच. नारायण महाराजांचं चिंतने अशा महात्म्याच्या. वाणी पुण्यवंत कशाला झाली? वाणी पुण्यकंत कशाला? चिंतन आहेच. माझ्या सत्यवादाचे तप वाचा केले बहु कल्प तयाचे हे महादीप पातलो प्रभू. किती कल्प? ह्या वाणीतून असं ते बाहेरच पडलं नाही, मग धर्माचा रथ पुढे चालत होता. जमिनीची सत्याची ताकद आहे आजही सत्याची ताकद आहे. कलियुगामध्ये सत्य हा धर्म आहे. सत्य हेच भगवंताचं स्वरूप आहे आणि ज्याला सत्याची प्राप्ती करायची त्याला सत्याच्याच मार्गाने जावं लागेल. सत्य तू सत्य तू सत्य तू. मग आशांचं चिंतन केलं तरी जीवाचं कल्याण आहे. म्हणून भगवंताला साधूचा सोहळा केलेला फार आवडतो. एक वेळाला माझा सोहळा करू नका म्हटले, पण माझ्या साधूचा सोहळा करा म्हटले. का? प्रल्हाद महाराज बडवेंचं चरित्र नुसतं समोर आणा ना तुम्ही. प्रल्हाद महाराज बडवे पंढरपूरला अधिकारी महापुरुष जगद्गुरु तुकोबरायांची माळ आहे. त्यांना रोजचा काकडा आहे. अधिकारी महापुरुष हे निवड पुजारी नाहीये. अधिकारी महापुरुष जगद्गुरु तुकोबरायांची माळे. प्रल्हाद महाराज बडवे संतांचं केलेलं देवाला कसं आवडतं पहा. आई वडील पवित्र भगवान शिवभक्त होते. कधीच भगवंताजवळ काही मागितलं नाही पांडुरंगाजवळ. पण एक दिवस आई साहेब पांडुरंगाच्या समोर गेल्या. पांडुरंगांना विचारलं, आई काहीतरी मागा म्हटले. काही मागणी आम्हा
वडिलांची रीत जाण तशी आम्ही काही अनपेक्ष सुचिर दक्ष उदासीनो गतव्यथा सर्वारंभ परित्यागी यो मद भक्त समे प्रिया. काहीतरी मागा म्हणले मला काही नको बघ पांडुरंगा, आम्हाला आतापर्यंत काही नाही, तुझ्या सेवेकरता जर काही द्यायचं असलं तर ते मग ते प्रल्हाद महाराज बडवे हा प्रसाद आहे पांडुरंगाचा. आणि मग पांडुरंगाची भयान सेवा केलेली आहे. एक दिवसाचा प्रसंग आहे. मंदिर बंद झालेले, पूर्ण मंदिर बंद झालेले, पांडुरंगाचं एकदा बंद झाले उघडत नाही. आणि प्रल्हाद महाराज बडवे झोपलेले. झोपल्यानंतर त्यांना आवाज आला भजनाचा, रात्री भजनाचा आवाज आला, वेण्याचा, चिपळ्या आणि भजनाचा आवाज आला. त्यांना असं वाटलं काकड्याचा टाइम झाला, रोज 3ला उठायचं, पाठी स्नान करायचं, काकडा लिखते नियमना मी ते प्राणी. आणि उठले पण काकड्याचा टाइम नव्हता झाला. स्वतः जगाचा मालक विटेवरून खाली उतरला होता पांडुरंग परमात्मा. गळ्यामध्ये विणा आहे पांडुरंगाच्या, एका हातामध्ये चिपळ्या आहे आणि तो जगाचा मालक संताचं भजन करतोय. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. तुका म्हणे पापे जाती संताची, पुण्यवंत व्हावे घेता देवाला सोहळा आवडतो विठाला. तिथून पुढं त्यांच्या परंपरेमध्ये गायत्रीचा उपदेश नाही. हे म्हणजे ज्ञानोबा माऊली तुकारामचा माळ घातली का हा मंत्र, तुकाराम महाराजांचा संतांचा मंत्र. तिथून पुढं गायत्रीचा उपदेश, हीच आमची गायत्री, संत हेच आमची गायत्री म्हणले. काय संतांचा त्यांचा महिमा आपल्याला कळलं. संतांचा महिमा तो बहु दुर्गम, शाब्दिकाचे काम नाही केले. आपल्यासारख्याला काय संतांचा महिमा कळू शकतो. म्हणून हे सर्व मंडळी ही संत सेवा आहे. संत सेवा करतात तन मन धनानं. हे सगळं आपलं, आपण एका परिवारातले आहोत. फक्त चिरंजीवांची जबाबदारी असं नाही, आपण सगळे चिरंजीव आहोत दादांचे. आपण आपला सगळा हा परिवार आहे. प्रत्येकाची जबाबदारी आहे, प्रत्येकाचा अधिकार आहे. आपण मुलावं त्यांनी सांग देव म्हणे आजी जन्म आलो गुरुपुत्र झालो. सर्व मंडळी मोठ्या प्रेमानं हे संतांची सेवा करतात. ज्ञान यज्ञ हा 3 दिवस यज्ञ महाराज, हा 3 दिवस इथं आलं तर सगळं सोयीला लागतं. विठ्ठल असं आपण सेवेकरता जो अभंग घेतलाय जगद्गुरु तुकोबारायांचा. जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार फार मोठा अधिकार आहे. तुकाराम तुकाराम नाम असे जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला आज संतांचा महिमा दृष्टांत देऊन सांगतात. प्रथम चरणामध्ये रविदी पहिरा दाविदी देख
एक नंबरला घेतलाय रवी, सूर्य, रवी, दीप आणि हिरा. लक्षण माहिती हिऱ्याचे, पण हिरा आपण बघितलेला नाही. हिऱ्याचा प्रकाश पडतो आपल्या आपल्याला माहिती. सूर्य, रवी, दीप, हिरा, दाविती, देखणे. देखणे म्हणजे काय? रवी, दीप, हिरा, दाविती, देखणे. देखणे म्हणजे आपण व्यवहारात देखणे म्हणतो, ते देखणे नाही. एखादी मुलगी किती देखणे, एखादा मुलगा किती देखणा, हा व्यवहाराचा शब्द इथं नाही आहे. देखणे म्हणजे दृश्य. सूर्यामुळे आपण हे सगळं पाहू शकतो ना. संध्याकाळचे कीर्तन करालेत, हे कोणामुळे पाहू शकतो? आता सकाळचे कीर्तन करायला बसलेले कोणामुळे पाहू शकतो आपण? सूर्यामुळं. दृश्य पदार्थ दाखवण्याची शक्ती सूर्यामध्ये. सगळी गायनाचार्य मंडळी, मृदंगाचार्य मंडळी, सगळं हे कशामुळे पाहू शकतो आपण? सूर्य. दृश्य पदार्थ दाखवण्याची शक्ती सूर्यामध्ये. दीप. आता त्या काळात लाईटी नव्हत्या, दिवा होता. दिव्यानं दिवा लावता येत होता पूर्वी. आता बल्ब नाही लावता येत. येतो नव्हता. येतो का तुमच्याकडे? एका दिव्यानं तुम्ही किती दिवे लावून घ्या. पूर्वीच्या काळात एका गाडीमध्ये किती दिवे लावणार तुम्ही? एका बल्बाला दुसरा बल्ब लावून दाखवा, पुढं तुमचं विज्ञान राहिलं. विठ्ठल. दीप काय करतो? दृश्य वस्तू दाखवतो. बॅटरी काय दाखवते? दृश्य दाखवते ना आपल्याला. रवी, दीप आणि हिरा. पूर्वीच्या काळामध्ये राजे लोकांच्या महालामध्ये हिरे होते. लाईट गेली तरी त्यांना काही नव्हतं, आपोआप प्रकाश पडायचा. म्हणून तो दृष्टांत करतात. जगद्गुरु तुकोबरायांनी जीव लावून ठेवला. आता सुद्धा हे जरी तिन्ही महान असतील, पण हे काय दाखवतात? दृश्य पदार्थ दाखवतात. पण संत एक असं त्या विश्वामध्ये असं एक पात्र आहे, श्रेष्ठ पात्र आहे. भगवंताचे दोन स्वरूपे, एक दृश्य आणि अदृश्य. त्यालाच आपण सगुण, निर्गुण, तटस्थ हे जे आपण म्हणतोय हे सगळं एकच आहे. भगवंताचं दर्शन तर मग प्रत्येकाला झालेलं आहे ना. कोणाला झालं नाही भगवंताचं दर्शन? कोणाला झालं नाही? कोण पंढरपूरला गेला नाही, कोण गाणगापूरला गेला नाही. पण दर्शनी समाधानाचे जैसे फल पुढे येते. जे माऊलींना ज्ञानेश्वरीत फल सांगितलं, गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी म्हणजे माऊलीला जे दर्शन सांगायचं ते वेगळं आहे. माऊलीला जो भगवंत सांगायचा तो वेगळा आहे. आनंद, अद्वय, नित्य, निरामय, जे का निज ध्येय ते हे समचरण साजरी. पहा बेमातिरी म्हणजे भगवंताचं स्वरूप आहे. भगवंत आनंद स्वरूप आहे. कीर्तनात आनंद होतोय ना, चिंतन केल्यानंतर आनंद होतो ना, हेच भगवंताचं स्वरूप आहे. बाकी जरी भगवंतानं आपल्याला चतुर्भुज स्वरूपात दर्शन दिलं, किती वेळ बरं? भगवंतानं ठरवलं सोमवारी शिवभोळा चक्रवर्ती आणि आला फुसफुस करीत, तो किती वेळ दर्शन देईल? पण किती वेळ आपण थांबू तिथं? थांबू आपण नाही ना. सहा. पण हे जे स्वरूप आहे ना भगवंताचं, गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी दर्शनी समाधान. समाधान आहे भगवंताचं दर्शनी. समाधान ही समाधी आहे. विठ्ठल. तात्पर्य, ज्या वेळेस आपल्याला भगवंताचं खरं स्वरूप सद्गुरू दाखवून देतात, आनंद, तिथं जिथं आनंद आहे तिथं दुःख राहील का?
नित्य ज्ञानानंत गगनाचे. पहा भगवंताचं कसं स्वरूप आहे. ते फक्त मंदिरापुरतं नाहीये भगवंताचं स्वरूप. संतांना यावी प्रति एवढं नाही, कारण ते दर्शन ते पाहिल्यानंतर ते दर्शन झाल्यानंतर खरा सोन्याचा दिवस आहे. सोन्याचा दिवस कधी असतो? ज्या वेळेस माऊलीला भगवंताचं ते स्वरूपाचं दर्शन झालं आणि तो खरा आजी सोनियाचा. बर वसंत समागमो प्रगटाला आत्मारामो. पाहिला नाही. ज्यावेळेस भगवंताचं वास्तव स्वरूपाचं दर्शन झालं त्यावेळेस तो खरा सोनियाचा. ते दर्शन संत करून देतात. रवी दीप हिरा दाविती अदृश्य दर्शने संतांचा. असे संतांना आपल्या सारख्याला त्याचा महिमा कळलं का? त्या संतांचा त्यांचा महिमा आपल्याला नाही. लय मोठमोठे जे नाव घेतात संत काही घाबरत नसतात. संतांची भीती गेलेली असती, मृत्यूची भीती गेली असते, तर बाकीच्या भीतीचं काय? बरोबर आहे, बरोबर ह्या बाबाचं नाव घ्यायचं म्हणजे सामान्य गोष्ट आहे का? कुलाल हाडाचा बापचा हाडाचा अखंड घडतो मडकी रे. म्हणजे कोण? बापचा हाडाचा. बरं, अनेक वचन आलंय तिथं. ब्रह्मादिका म्हणलंय. मोठ्याचं नाव घ्यायचं सोपं आहे का? न कळे तो साचार आणि खरंच कळाला नाही ना. ब्रह्माटोळ साध्य वेदार्थ नाथ. जगत गुरु तुकोबाराय फार
न कळे तो साचार. आमच्यासारखं आता महाराज पामर आहे का? हा विनय आहे. साधूचं काय लीनता आहे, साधूचं आहे मोठेपणा असतं. न कळे तो साचार ब्रह्मादिका, त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर. ब्रह्मादिकाला नाही कळला म्हणजे यथार्थ नाही कळला. कशावरून नाही कळाला? काय पुरावा आहे तुमच्याकडे? इंद्र चंद्र देव ब्रह्मादी करोनी संशयाची श्रेणी केली तिना, उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती पुरविती आरती. संतांचा महिमा. मग असं वाटलं ब्रह्मदेवाला एक दिवस जावा पृथ्वी तलावर. सुट्टी जोडून सुट्टी आली ब्रह्मदेवाला. त्याचा कारखाना कधीच बंद नसतो. आपला हा सगळा मान त्याच्या कारखान्यातला आहे. पण आला एक दिवस सुट्टीवर. त्याला असं वाटलं पृथ्वी तलावर जावं फिरायला ब्रह्मदेवाला. आणि ब्रह्मदेव एकदा पृथ्वी तलावर अवनी तलावर फिरण्याकरता आले. आणि तिकडून कबीर महाराज गंगेहून स्नान करून भगवंताचं चिंतन श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय करीत चालले होते. आणि नेमकं दोघांची भेट झाली. न कळे तो साचार ब्रह्मादिका. ऐका. आणि मग मोठ्यांचा लय अवघड असतं. मोठ्यांना असं वाटतं काहीतरी मागावं आपल्याकडं. आणि महापुरुष तिकडून येत होते. कबीर महाराज त्यांच्या मस्तीत होते. महात्मा ज्याच्या त्याच्या मस्तीत असतो. कभी घी घना तो कभी मुठ्ठी चना कभी हो भी मना विठ्ठल. रस्ते उभे राहिले. म्हणले कोण? म्हणले कबीर. कुठं चालला? म्हणले चाललो भजनाला. काहीतरी मागा म्हणले. मी ब्रह्मदेव म्हणले. आता स्वतःहून सांगायची गरज आहे का? मोठेच अवघड राहत. काहीतरी मागा म्हणले. मी ब्रह्मदेव आहे. ते म्हणले आम्ही काही मागत नसतो. म्हणले चित्ती नाही आज त्याचा आम्ही काही मागत नसतो. आम्हाला मागायची गरजच नाही का? आणि मग म्हणले काहीतरी मागा. अहो लोक मागा ते आम्ही देत नाही. म्हणले आम्ही प्रसन्न एकटं होत नाही. म्हणले तपश्चर्या केल्याशिवाय तुम्हाला आम्ही स्वतःहून मागा म्हणतो. ते म्हणले आम्हाला कशाची गरजच नाही ना. जगाचा मालक साठविला दाता त्रैलोक्याचा, जयाचे चोखटे मानसी मी होऊन असे क्षेत्र संन्यासी, जया निजेले अति उपास्य वैराग्य गा विठ्ठल. वैराग्य साधूची उपासना करते म्हणले. वैराग्य कशाला लागतं? परमार्थामध्ये वैराग्याशिवाय नाही. विरक्ती वाचवणी ज्ञानाशी काही टिकत नाही. ज्ञान तिथं थांबत नाही. एकीला काही होत नाही आणि एकीला झालं तर टिकत नाही. एकीला काही होतच नाही आणि एकीला टिकत नाही. झालं का मेलं, झालं का मेलं, झालं का मेलं. वैराग्य होत नाही, झालं तर टिकत नाही. कोणती बरी विठ्ठल. विषय चालला आपला. विरक्ती वाचवणी ज्ञानाशी गणेश नाही. मला काहीच नको म्हणले. काहीतरी मागा, काहीतरी मागा. आणि मग नाईलाज झाला. एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं. मी तसं जाऊन नाही देणार म्हणले मागितल्याशिवाय. आता यांना असं वाटलं काय घेण्या देण्याचं सकाळी सकाळी याला आपल्या मागा लागलं. काहीतरी मागा. शेवटी म्हणले मला तुम्ही पावशेर नम्रता द्या. ही लागली डोकं खाजवायला. किती डोके या भावाला? 4. बंद पडली डोके त्याच्यावाले. नम्रता कुठं वाचण्यात नाही. नम्रता आणायची कुठून? पावशेर नम्रता द्या म्हणल्यावर याचं डोकं बंद पडलं ना. ब्रह्मदेवाचं डोकं बंद पडलं. आता काय करायचं?
आणि मग मी लागले म्हणले नंतर त्याला चालेल का? अहो म्हणले मला लागतच नाही म्हणले तुम्ही जा. तुम्हाला मला वायदा द्या म्हणले 3 दिवसाचा. 3 दिवसानंतर मी तुम्हाला परत भेटल आणि तुमची काही नम्रता असेल ते सांगत तुम्ही जा म्हणले. आता मला तर काही लागत नाही. गेले ब्रह्मदेव भगवान शंकराकडे गेले. म्हणले असं असे हे करा नाही म्हणले जाय ज्याचे नाभी जन्म चतुरा नाना एकळे वाकानी मदना ते करू. आणि मग भगवान परमात्म्याकडे गेले. दर्शन घेतलं. म्हणले काय काम काढलं आज? म्हणले मी गेलो होतो पृथ्वी तलावर. तिथे एक साधू भेटला, एक संत भेटला म्हणले आणि त्यांना माझ्याकडे नम्रता मागितलं. म्हणले पावशेर कशी द्यावा हे मला कळा ना म्हणले. म्हणले त्यांना स्वतःहून मागितली का तुम्ही? म्हणले अहो तो तर काहीच मागत नव्हता म्हणले. मी बस म्हणलो काहीतरी मागा. तो काही मागत नव्हता म्हणले. महात्मा साधू संत महात्मा अनपेक्ष महात्मा म्हणले. आणि हे पावशेर नम्रता द्यायची कशी? म्हणले पोराला कुठं नाही करायचे बापानं निस करायचे काय म्हणले रे. म्हणले आता एक कर उद्या सकाळी तो परत दर्शनाला येत असतो तिथं रोजचं त्याचं गंगा स्नान असतं. त्यावेळेस आला का तू एक काम कर. उद्या आपल्या मुलाला सांगितलं भगवंताना सकाळी गेला का तू फक्त साष्टांग दंडवत का काही बोलूच नको. सकाळी गेले हे ब्रह्मदेव. कबीर महाराज स्नान केला आणि चालले ते भगवंताच्या चिंतनात. आले तसे श्री संताची माथा साष्टांग हे फुपाट्यामध्ये सगळं शरीर टाकून दिलं दंडासारखं. आणि मग कबीर महाराज म्हणले अरे बाबा काय पावसाळ्यात मागितली होती ही तर 2 किलो झाली म्हणले नम्रता. ही किती झाली म्हणले 2 किलो. म्हणजे त्यांचा महिमा काय वर्णू मी न कळे तो साचार. म्हणजे यथार्थ साधूचा महिमा ब्रह्मदेवाला सुद्धा कळत नाही. सामान्य महिमा तर मलाही कळल. यथार्थ महिमा भगवंताचा ब्रह्मदेवाला कुठं कळाला असतं तर वासर चुरून नेले असते का? कृष्ण अवतारामध्ये वासर चुरून नेले मग येऊन पाहिलं ते सगळं तिकडं तिकडं तसंच ना. म्हणजे नाही इथं नाही म्हणले आजी ओ सामरावती यांना नाही म्हणले. यांना हा आनंदच नाही म्हणले. ह्या अवतारामध्ये नाही. ब्रह्मादिकांना हा महिमा संताचा कळत नाही, देवाचा कळत नाही. कळत पण तुम्हाला यावं लागल. मग कुठं आला कळावा तो महिमा? ब्रह्मा सोपान तो रवी दीप हिरा गावी ती देखणे अदृश्य दर्शने त्यांचा महिमा काय वर्णो मी पामर न कळे तो साचार ब्रह्मादिका. अजून सत्संगाचा महिमा भंगाच्या तृतीय चरणात सांगितलं.
चंदन काय करतो? माऊलीला चंदनाची उटी लावतात. काय करतो चंदन? पण कशाला शीतळ करतो? शरीराला. आणि रोग कशाला झालाय? मनाला झालाय. विरह पहा ना तुम्ही सगळ्या माऊलीच्या. तापली चंदन निववितो कुडी. ज्या वेळेस देहाला दाह होतो त्यावेळेस चंदन शीतळ करतोय, मनाला ताप झालेला आहे. त्रिगुण तो काढी संत संग. आणि संत संग पहा सगळ्या वेळी कृष्णे वेदिली विरहिनी. न लावा चंदनो न घाल्या अंगी विंदन वारा. तया विन शून्य शेजार. म्हणजे त्या विरहणीला हे बाकी सगळे उपचार करतात. न लावा चंदन. चंद्रमा करीतो उभा रागे माये. शीतल चंद्राचे प्रकाश आहे, चंदन लावलंय, पण त्या विरहणीला काही फरक पडत नाही. कृष्ण वेली नंद नंदानो घडोघडी विरहानं तापलेली ती विरहणी म्हणते, तुम्ही कोणतेच उपचार करू नका, काहीच होणार नाही. माझा बळीया तो पंढरीचा नाव माय. आणि तो सत्संगात भेटत असतो. काय सत्संगामध्ये काय असतं? तेथे असे देव उभा रंग भरे कीर्तनात प्रेमे हरिदास अहं वसामि वैकुंठे. मी अर्जुना कुठं सापडणार नाही. मद भक्त गायत्री तत्र मी नारदा तिष्ठता विठ्ठल विठ्ठल. तिथं प्रेमानं बरं का, पण प्रेमानं माझे भक्त नाचतात, गातात, कीर्तन करतात. तिथं मी सापडन म्हणले, अवचित सापडन, माझा पत्ताच ते म्हणले. ते कीर्तन मग तिथे त्रिगुण राहतील का? तू का म्हणे ऐका सत्वाचे सामर्थ्य करावा परमार्थ. गुणातीत अवस्था प्राप्त होत असते. सकाळी प्रमाण झालंय त्रिविध तापाची दिखेल्या चरण. हा म्हणून चंदन काय करतो? तापली चंदन निववितो कुडी. त्रिगुण तो काढी. सत्संगात जर आला ना, 3 दिवस जर समोर बसून जर श्रवण केलं ना, हलायचंच नाही. 3 दिवस समोर बसून श्रवण करायचं. मोकळाच झाला पाहिजे विठ्ठल. हलकं वाटतं, हलकं अनुभव घेऊन पहा, पण समोर बसून श्रवण करायचं. 3 दिवस हलायचं नाही समोरून.
3 दिवस फक्त समोर बसून श्रवण करा. त्रिगुण तो काढी. हलकं वाटतं आपल्याला, हलकं पाप जळतंय, शरीर हलकं होतं, म्हणजे ही गुण आहे ना, आपण शुद्ध सत्व गुणामध्ये जातो. त्रिगुण तो काढी संत संग. अजून संत वचन काय करता अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये, माय बापे पिंड पाळीला किती चरणाचा अभंग आहे हा? 6 वाजेपर्यंत आवरा ना. खेळता नाही जात मला. काय करतात आई बाप? माय बापे पिंड जन्म मरण जाया. आई बाप काय करतात? आपल्याला जन्म देतात, प्रपंच कसा करावा एवढं सांगतील आपल्याला. पण मदनासा मातेसारखी जर आई असेल, सद्गुरु दादांसारखे जर वडील असतील, वृषभदेवांसारखे जर वडील असेल, 100 मुलं वृषभदेवांना, 100 मुलं. धृतराष्ट्राला 100 आहे, सगळे मूर्ख आहे, पाणी पाजायला कोण नाही. वृषभदेवांना 100 मुलं आहे, 99 संत झालेले एक गादीवर बसवण्याकरता ठेवलेला आहे. भागवत वाचा विठ्ठल. 100 मुलांना रोज समोर बोलायचा आणि तत्वज्ञानाचा उपदेश करायचा. मुमुक्षुत्व काय, वैराग्य काय, विवेक काय, ज्ञान काय आणि आत्मज्ञानाचा उपदेश करायचा. सगळेचे सगळे मुक्त केले. मदलासा माता आपल्या पोटात झोका देते. ब्रह्मज्ञानाचा उपदेश करणारी एक माता मदलासा आहे, संत माता आहे. एका हा देह नाशिवंत मळमूत्राचा माता. म्हणजे वैराग्य सांगितलंय. उपदेशे करती धाये कृष्ण मौली, भजे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा. आई बाप काय करतील? नाही लग्न जमलं तर पार दुसरीची होय ना, पण तिचेच पाडतील. नाही पहिलीला झालं तर दुसरं लग्न करतील, नाही दिवा लावला तर तिसरी करतील, प्रपंचामध्ये गुंतवून ठेवतील. पण जन्म मरण जाया अधिकार फार मोठा आहे. कैवल्याचा अधिकारी, मोक्षाची सुडी जळाची परी तळवटी. असे संत महापुरुष काय करतात? आपल्याला ते दिव्य ज्ञान देतात. ज्ञान देवतो कैवल्यम. ज्ञानाशिवाय मोक्ष नाही. ज्ञानासारखी पवित्र या जगात वस्तूच नाही. 13व्या अध्यायामध्ये एक मूवी आली, पाठ नाही पण तिचा अर्थ लगेच तुम्हाला कळलं. परमात्मा जे वस्तू असे, बरोबर आहे ना? बरोबर. हा, जे दिसे ज्ञानास्तव तेवढं एक ज्ञान घरी जाऊन परत वाचा ती ओवी.
निवांत तेवढं एक ज्ञान सोडून बाकीचे सगळे पोट भरायचे ज्ञान आहे म्हणले. तेवढं एक ब्रह्मज्ञान दिव्य ज्ञान अर्जुनाला सांगितलं. ते ज्ञान आपल्याला दादाने दिलंय. तो बोध ते आत्मज्ञान त्या अनुग्रह आपल्याला दिलाय का ज्या ज्ञानाना जीव मुक्त होतो. जन्म मरण जाया संत संग. संताच्या वचने वारी जन्म दुःख मिष्टान न ते भूक निवारण म्हणू नका फक्त आपण तात्पर्य. संताच्या वचने वचन काय बाबा अहंकार निशी घन दाट गुरु वचने फुटली येणे वचन तेजा कार्य फिटले अज्ञानाचे अंधारे. वचन म्हणजे साधूच्या मुखातला बोध काय करत असतो. संताच्या वचने कारण साधूचा निश्चय झालेला असतो. आयुष्यभर महात्म्याने सांगितलं आम्हाला विसरा पण आम्हाला विसरू नका. काय सांगायचं होतं महात्म्याला नेमकं याच्यातून निश्चय झालेला असतो साधूचा. नाम नामीचा अभेद आहे. साधू नाम ब्रह्म एका वेगवेगळं आहे का साधूला माहिती नामस्मरण केलं का सगळं सुविधा लागत असतं. तरी एक जण बाबाला विचारलं होतं एक जणांना म्हणले बाबा तुम्ही आयुष्यभर आम्हाला स्मरण करा चिंतन करा नामस्मरण करा तुम्ही करता का म्हटले. सत्य आहे. बाबा म्हणले बाळा मी विसरलोच नाही तर करायचा प्रश्न कुठे. निश्चय पाहतो आपण निश्चय निश्चय असतो. मी वासुदेव बळो येईल आपल्याला तो बोध मिळाला नाही. आपण वास्तुदेव सोडून नाही. अमर हा खरी की पहा कुठे न म्हणा देव माझा मग भरवसा हे महावाक्य नाही का. आपण अमर नाही का. आपण देह स्वरूप आहोत का ब्रह्म स्वरूप आहोत होतोय का निश्चय आपला बुद्धी निश्चय. हस्तमालकान शंकराचार्याचा संवाद पाना बोललाच नाही तो बिचारा. बोलला तर तेच बोलला ना दुसरं बोललाच नाही तो. निज बोध रूपा चिदानंद रूपम शिव. निश्चय झालेला आहे ना. निश्चय झालेला आहे. मी कोण आहे. एका गावामध्ये असं खेडगाव छोटस आणि एक जण 4 बैली नांगर हाकीत होता. आणि नांगर हाकताना नेमकं फळाला एक समोरचा दिवस पिंड लागली. पारगाव सारखं क्षेत्र आणि गावाचे लोक म्हणले मंदिर बांधायचं असं त्रिकेश्वराचं. तिथं काय श्रीमंत गाव. आणि मग सगळं भजनी मंडळ ती पिंड सगळ्या गावात मिरवली आणि भगवान शंकराचं दिव्य असं नवीन मंदिर तयार झालं. कोट्यावधी रुपयाचं भगवान शंकराचं. आणि मग काशीवरून ब्राह्मण आणले विद्वान लोक आणले प्राणप्रतिष्ठा करायची. विद्वानाने सांगितलं प्राणप्रतिष्ठा होईल पण पतिव्रतेच्या हाताने होईल म्हणले. हे म्हणले आमच्या गावात भरपूर पतिव्रता आहे. प्राणप्रतिष्ठा ठरली. ब्राह्मण आले विद्वान आले महाराज आले. विठ्ठल मला मोठा मंडप महाराजांसारखे असे आलोचन करायला आले. कुणी जर पतिव्रता कुणी या म्हणले 10 वाजले होते. प्रसाद चालू आहे भजन चालू आहे प्राणप्रतिष्ठा करायची आणि पतिव्रतांना असं समोर जागा दिली. बाकीचे पलीकडे बसा म्हणले प्राणप्रतिष्ठा आहे ना. आणि मग सगळेच आले ना. डॉक्टर काय वकील काय सरपंचाची मंडळी काय सगळे पार्क चेअरमन सगळ्याची मंडळी सगळा मंडप फुल भरला. आणि महाराजांसारखे आले आलावशिंग केला. कुणी एक पतिव्रता या हे भगवान शंकराची प्राणप्रतिष्ठा करा. 2च मिनिटाचं काम आहे. लगेच प्रसाद लगेच घरी जायचं म्हणले. अजिबात वेळच नाही म्हणले. 2च मिनिटात आवरत आहे. उठत पुढे कोणी निश्चय नाही ना. आता ते महाराज 11 वाजले घामाघूम झाले ऊन पडलं प्रसादाची वेळ झाली. म्हणले कोणी उठा ना काही अडचण नाही ना म्हणले. कोणी पतिव्रता उठवा फक्त शिवलिंग घ्यायचं प्राणप्रतिष्ठा करायची ना. विधी सगळं झालेला आहे म्हणले ब्राह्मणाचा. उठत पुढे कोण 12वर काटा गेला. सगळे कटाळे आणि शेजारी एक धनगर मेंढ्या चालित होता. ती धनगरीन म्हणे लय चावाचं चाललंय काय पतिव्रता प्राणप्रतिष्ठा करायची मी जाऊ का म्हणले. तो धनगर म्हणले पण तो आले कपडे काय तो काय म्हणते त्याला मॅचिंग नाही म्हणले. तो अवतार काय म्हणले मॅचिंग वाली लागते का पतिव्रता म्हणजे पतिव्रता.
तुम्हाला मॅचिंग माझी माहिती का पती नव्हतं पाहिजे म्हणजे पतिव्रता ती कालची पातळ ती काय आडवं लावलेलं आता बसून येते म्हणले निश्चय आहे ना धनगर म्हणले पाय बरं 2 मिनिटं मिळते बा आलेच म्हणले ती आली ना तडा 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 आली मंडप मध्ये आलमसिंगवाले महाराजांनी विचारलं म्हणले मावशी तुम्ही करते का हो म्हणले त्याला काय वेळ लागतो म्हणले 1 मिनिटात या म्हणले यायला जागा नव्हता मंडप पॅक भरेला होता आता यायला जागा नाही यायला थोडी त्याला म्हणले आता उठीनच कोणी चालली ठोकरी ते सगळे काय आली आल्यानंतर काय मग भगवान शंकराचं नामस्मरण केलं जय घोष केला पिंड उचलली आणि लगेच प्राण प्रतिष्ठा झाली विठ्ठल मंडप मध्ये बसलेल्या पतिव्रता नव्हत्या का निश्चय नव्हता पतिव्रता होत्या निश्चय नव्हता आपण ब्रह्मस्वरूप न होत का निश्चय नाही साधून आपल्याला काय सांगितलं सप्तमशी महावाक्य सांगितलं ना तू ब्रह्म स्वरूप आहे तू आत्मरूप आहे पण आपला निश्चय होत नाही आणि निश्चय होण्याकरता सत्संग आहे विठ्ठल संताच्या वचने वारी जन्म मिष्टान्न ते भूका मिष्टान्नानं जशी भूक निवारण होती तसं इथं तृप्ती होती निरंकुशा तृप्ती म्हणतात आता निश्चिंतीने मंडलिया धावा म्हणून अशा ठिकाणी न पाचारिता जावी आले महाराज हो काय महाराज त्याला क्लॅरिटी मस्त आहे.